आहोत हॉटेल साई छत्रपती 11 लोणी। आदरणीय गणपत शेठ भोसले पाटील, आदरणीय शैनेश गणपतराव भोसले पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला बघायला मिळणार आहे। इलिमिनेटरची ही लढत आहे, दोन्ही संघांसाठी महत्त्वाची लढत आहे, दोन्ही संघांसाठी बिग बॅटल तुम्ही मैदानामध्ये पाहणार आहात। जो संघ या सामन्यामध्ये जिंकणार आहे तो संघ या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवणार आणि जो संघ पराभूत होणार त्या संघाला चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकावर समाधान मानावे लागणार आहे। त्यामुळे ही लढत भरपूर महत्त्वपूर्ण राहणार। दोन सलामीवीर हॉटेल साई छत्रपती 11 लोणी या संघाच्या मैदानामध्ये दाखल होत आहेत। एका बाजूला आपण राहुल जोंडवाल सरांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत गौरव नेक पहिलं षटक घेऊन येत आहेत अमोल कासार। पहिलाच बॉल, खूप चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय आणि चेंडू जाणार आहे लॉंग लेग सीमारेषेच्या पार। पहिल्याच चेंडूवर येतोय विध्वंसक चौकार। सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार। श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार। पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय राहुल जोंडवाल यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार। यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, बनगडाच्या साह्याने चेंडू वळवलेला आहे। राहुल जोंडवाल अनुभव आहे। दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर या खेळाडूकडे क्षमता आहे। त्याचबरोबरीने या अगोदरच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक सिंगल घेत धावफलक हलतं ठेवण्याचं काम ते करताना पाहायला मिळत आहेत, कारण संघाची जबाबदारी आपल्यावर आहे। राहुल जोंडवाल संघाचे आयकॉन आहेत, त्यामुळे जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देखील। यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा गौरव नेक साठी हा चेंडू होता आउटसाइड द ऑफ, भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेर आणि सतीश भालेराव सरांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला। थँक्यू। अतिरिक्त एक धाव इथे मिळालेली आहे। यावेळेसचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय, धावपत्र या ठिकाणी मिळणार नाहीये। आपण गौरव नेक यांना पाहतो सलामीला आलेले आहेत। या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये गौरव नेक वरती सुद्धा अनेकांच्या नजरा असणार आहेत। आज जर पाहिलं तर राहुल जोंडवाल सरांसोबत संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी ही गौरव नेकच्या खांद्यावर देखील तितकीच राहणार आहे। तर दुसऱ्या बाजूला श्रीरामपूर एक्सप्रेस अमोल कासार। यावेळेला वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। मित्रांनो, या अगोदरच्या सामन्यामध्ये फिरोज पठाण यांनी चांगली गोलंदाजी केली, इथे अमोल कासार मात्र कशा रीतीची कामगिरी करतायत। हे दोन्ही गोलंदाज एकाच तालुक्याला बिलॉंग करणार आहेत। श्रीरामपूर तालुक्यावरून आलेले हे दोन खेळाडू आहेत, या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना आपण त्यांना पाहिलंय। धावफलकावरती 6 धावा, पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 6 षटकांची लढत। अनिल गडगे सर आपण जर बघितलं ना, आजच्या दिवसातला जो पहिला सामना होता क्वालिफायरचा, अनेकांना वाटलं एक ऐतिहासिक लढत होईल, एक रोमहर्षक सामना होईल, परंतु एक हाती विजय तिथे पायरन्स क्रिकेट क्लबने मिळवला। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल पुढे टाकलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गौरव नेक यांचा होता आणि गौरव नेक याच मैदानावर सराव करणारे खेळाडू आहेत। या मैदानाचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे गौरव नेक वरती नजरा तर असणार आहेत। संघर्ष करावा लागेल, मेहनत करावं लागणार आहे, कारण मोठं व्यासपीठ आहे आणि या मोठ्या व्यासपीठावर तुम्ही खेळताय, त्यामुळे तुमच्यावर नजरा तर असणार आहेत। तुम्ही जर इथे चांगला खेळ केला तर तुमची चर्चा देखील तितकीच वेगवान होणार आहे। मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू लाडवत आहेत, पहिलं षटक समाप्त झालं। पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी। चेंडू पहा रिप्ले मध्ये, खोलवर टप्प्याचा बॉल तिथे अक्षरशः खोदकाम केलं, मिड ऑफला चेंडू खेळला गेला आणि तिथे डॉट बॉलची घोषणा झाली आहे। पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 6। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन पहा संपली। श्री सचिन शिंदे पाटील व श्री शेठ गाडे पाटील रैपूर यांच्याकडून पहा संपली।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावा फलकावरती 6 धावा आहेत. मित्रांनो, संजू भाऊ गिरी 11 लोणी या संघाचा तुम्ही विचार जर केला तर कॉलबॅक मध्ये हा संघ गेला होता. कॉलबॅक मधून जोरदार मुसंडी मारत काल सुपर 8 मध्ये देखील खूप कमालीचं प्रदर्शन या संजू भाऊ गिरी 11 लोणी संघाने केलं आणि आज एलिमिनेटरची लढत खेळणारा हा संजू भाऊ गिरी 11चा संघ आहे. संघर्षातून मात्र हा संघ इथपर्यंत पोहोचलेला आहे. भरपूर मेहनत, भरपूर कष्ट आणि भरपूर आपण जर पाहिलं तर संघर्ष करत हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. आज काय होणार गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर निलेश दादा वरपे या स्पर्धेमधली एक मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे निलेश वरपे येत आहेत. बॅकफुटला गेल्यानंतर हा चेंडू बॅकपॉइंट पॉइंटच्या दिशेने खेळलेला क्षेत्ररक्षक आपण पाहणार आहोत. रमेश शिराळे चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव तिथे पूर्ण झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढणाऱ्या धावफलकावरती 7 धावा. मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सचिन हिंगे सर यांचे सहकारी जिल्हा परिषद शाळेचे प्राध्यापक आदरणीय काळे सर, आदरणीय जाधव सर, आदरणीय ढोकरे सर आणि आदरणीय दुधे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तांबे सर सुद्धा आज, कांबळे सर हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं ही मनापासून सहर्ष स्वागत. गोलंदाजीसाठी निलेश वरपे तयार होत आहेत. यावेळेला हा चेंडू आपण जर पाहिलं तर इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठमोरे आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे. तिथे आपण क्षेत्ररक्षण देखील लाजवाब पाहिलंय. शुभम गीते आपण पाहिल्या मैदानामध्ये मित्रांनो 3ही युनिटमध्ये 3ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तुम्ही फलंदाजीचा विचार केला, तुम्ही गोलंदाजीचा विचार केला, तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत देखील शुभम गीतेचं कौतुकच करणार आहात. संघनायक म्हणून खूप चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. निलेश वरपे गोलंदाजी करण्यासाठी तयार. तर समोर आपण पाहणार आहोत गौरव नेक. यावेळेस फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला पकडला जातोय झेल. पहिला फलंदाज फेल. गौरव नेक यांचा संपलाय खेळ. विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. पहिलं यश संघाला मिळवून देत आहेत निलेश वरपे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. तर नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत मैदानावरती दाखल होत असताना. जॉन्टी वदक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गौरव नेक थोडेसे अडखळताना पाहायला मिळाले सुरुवातीलाच आणि तो दबाव होता. ज्यावेळेला तुम्ही लागोपाठचे निर्धाव चेंडू मैदानावरती खेळता त्यानंतर थोडासा दबाव निर्माण होतो. त्यानंतर फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर तो आपली विकेट सुद्धा गमावतो. आणि इथे तेच चित्र गौरवच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. जॉन्टी वदक यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. नामदार चषक लोणी प्रीमियर लीगची एक बहारदार क्रीडा स्पर्धा. आज त्या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. आज गर्दीचा उच्चांक पाहायला मिळतोय. आज प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. कारण आज प्रेक्षकांना माहिती आहे नामदार साहेबांची स्पर्धा म्हटल्यानंतर उत्कट लढती होणार आहेत. नामदार साहेबांची स्पर्धा म्हटल्यानंतर रोमहर्षक लढती होणार आहेत आणि आज या स्पर्धेमध्ये देखील तेच चित्र नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सायंकाळपर्यंत वाट पहा. विजेता आज मिळणार आहे. आज एक संघमालक बुलेटवर बसून घरी जाणार आहे. तो संघमालक कोण असणार आहे? निलेश वरपे तयार होत आहेत. यावेळेस वाह, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर काय फटका खेळलाय. जॉन्टी वदक यांनी आलिशान सुरुवात केली आहे. 4 धावांसाठी चौकार. सीमारेषा गेला सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. बाबळेश्वर वरून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत उपसरपंच आदरणीय अजित बेंद्रे साहेब. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अजित म्हस्के साहेब, आदरणीय अक्षयजी विखे सर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न आणि वाह, बिटवीन द गॅप चेंडू निघून जाणार आहे. जॉन्टी वदक काय सुरुवात करतायत. लाजवाब सुरुवात. 2 चौकार.
सनसनी चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. 7S माध्यमातून हे दृश्य पहा. काय फटके खेळले जॉन्टी बदक यांनी आणि दोन्ही फटके खेळत असताना ऑन द राईज खेळलेत. गोलंदाजाने खराब चेंडू टाकले नाही त्यांना. तुम्ही पहा पुढे टाकलेले चेंडू फुलर लेंथ वर होते आणि त्यानंतर ऑन द राईज त्यांनी हे स्विचिटचे 2 फटके खेळलेले आहेत. 2 चौकार आलेत आणि ओव्हरचा खेळ तुम्ही जर पाहिला तर अंतिम टप्प्यामध्ये आहे. 11 धावा खर्च झाल्यात. 1 विकेट जरी गौरव नेकची मिळाली असली परंतु 11 धावा खर्च झाल्या. धावफलकावर 17 धावा 1 फलंदाज बाद असताना. आखूड टप्प्याचा बॉल होता बॅटचा. ओहो हो वरचा स्पर्श घेत चेंडू फाईन लेगच्या दिशेने आणि लागोपाठचा हा 3रा चौकार जॉन्टी वादक. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रैपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 करण्यासाठी येतोय आपल्या नगर जिल्ह्याचा अभिमान, नगर जिल्ह्याचं भूषण, बाबळेश्वर तालुक्याचं आणि बाबळेश्वर गावाचं आणि राहता तालुक्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यानं झळकवलंय तो किरण खोबरे येतोय. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे आलेला आहे. 1 अतिरिक्त धाव मिळते. रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आलेली आहे. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. चॅलेंज केलंय आणि पाहूयात काय निर्णय येतोय. टीव्ही अंपायर म्हणून कार्यरत आहेत संतोष भालेराव सर. आपल्यापर्यंत निर्णय अगदी काही क्षणातच येणार आहे. तत्पूर्वी तुम्ही नामदार चषक ही क्रीडा स्पर्धा पाहताय. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्याची महती सांगणारी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा. यस इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. हा गेला वाईट. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईटची ही एक टीव्ही अंपायर संतोष भालेराव सरांचा निर्णय आपल्यापर्यंत आलाय. व्हाईट बॉल म्हणजे रिव्ह्यूच गमावलाय. यावेळेस चेंडू आपण पाहणार आहोत. बॅटचा स्पर्श घेत असताना फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू अडवला जाणार आहे. अमोल कासार चेंडूवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. मित्रांनो 1 धाव तिथे कंप्लीट झाली आहे. राहुल जोडमाल सर थोडंसं संयमाने खेळत आहेत. तंत्रशुद्ध क्रिकेट त्यांचं आपल्याला बघायला मिळतं आणि शिर्डी प्रीमियर लीग मध्ये देखील राहुल जोडमाल सरांनी आपली एक वेगळी छाप आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून सोडलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव हे त्यांचं गाव आहे आणि तिथून येत असताना आज जर तुम्ही पाहिलं तर देश सेवा करतायत. टेनिस बॉल क्रिकेटची देखील सेवा राहुल जोंडवाल सर करतायत. शांत आहेत, संयमी आहेत आणि एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणून राहुल जोंडवाल सरांकडे पाहिलं जातं. गोलंदाज किरण. यावेळेसचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे मनोज आणि पकडतायत झेल. प्रवाहाच्या विरुद्ध खेळलेला हा फटका आहे जॉन्टी बदक यांचा. त्यामुळे नक्कीच इथे त्यांना यश मिळालं नाही या फटक्यामध्ये. विकेट आली आहे. फलंदाज जॉन्टी बदक बाद होत आहे. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. दोन बाद 23 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडसचा सितारा मैदानावरती दाखल झालेला आहे. नाव आहे शुभम दादासाहेब शेळके.
महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण लढत आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. ज्येष्ठ मंडळी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित. खरं तर हे साहेबांवर असलेलं प्रेम आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर अनेक प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. ही क्रीडा स्पर्धा आपल्या आमदार साहेबांची आहे. ही क्रीडा स्पर्धा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील दादांच्या नेतृत्वाखाली आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच या स्पर्धेला बघण्यासाठी येणार, या स्पर्धेचा आनंद आम्ही घेणार. आणि आज गर्दीचा उच्चांक नक्कीच आपल्याला मित्रांनो बघायला मिळतो. आलेल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. किरण खोबरे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. तर समोर आपण पाहणार आहोत शिरूर तालुक्यातील एक खेळाडू, एक हरहुन्नरी खेळाडू शुभम शेळके. यावेळेस आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉलचा कॉल इथे येणार आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. हा गेला वाईट. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूबाई यांच्याकडून वाईटची ही एक किरण खोबरे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. समोर शुभम शेळके यांना तुम्ही पाहणार आहात. कमी गतीने टाकलेला चेंडू अस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. आपण किरण खोबरेच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता. मित्रांनो, किरण खोबरेची ओळख आहे, किरण खोबरेची खासियत आहे आणि किरण खोबरे या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. आज अनेक मोठ्या स्पर्धा खेळताना आम्ही किरण खोबरेला पाहतो. फार मोठा प्रवास महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किरण खोबरेचा राहिला आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वरच्या स्थानावर आज किरण खोबरेचं नाव घेतलं जात आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र खूप चांगले पाहायला मिळाले. झेल होऊ शकला नाहीये, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागणार आहे. खूप उंच गेलेला चेंडू, वेळ होता खरं तर. असा कसा या पट्ट्याचा तोल बसला. रंडावली हातातली संधी कारण झेल सुटला. एसएस कलेक्शन मेन्स वेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजाद शेख संताय. किरण खोबरे सुद्धा चेंडूवरती जात होते, परंतु कॉल जो होता तो शुभम म्हस्के यांचा होता. त्यामुळे किरण खोबरे थोडेसे थांबले आणि त्या चेंडूपर्यंत शुभम म्हस्के सुद्धा पोहोचले होते, परंतु त्यांच्या हातामध्ये जो चेंडू येऊ शकलेला नाहीये. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट किरण खोबरेच्या विरोधात केलं जाणार प्रचंड मोठं आक्रमण. बॉल सीमारेषा पार. राहुल जोनवाल यांचा षटकार. फटकाचा ध्वजावार आगेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ भित्रे पाटील व श्री महेश भाऊ खंडे यांचा षटकार. किरण खोबरेच्या विरोधामध्ये केलेलं आक्रमण पाहायला मिळते. पॉवर जनरेट केली, शॉट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर इलिव्हेशन सुद्धा त्या फटक्याला मिळालं. 6 धावा मागच्या चेंडूवर वसूल केल्या. त्यानंतर पहा खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बंटी लिंगायत चेंडूवर देणार आहे. त्या दरम्यान फक्त एक सिंगल पूर्ण झाली. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 3 संपलं जात आहे आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावा आहेत 2 बाद 32 धावा. 32 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव आणि पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रैपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. ते ब्लॅक स्क्रीनच्या खाली बसलेले, अहो तिथून उठा ना साहेब. हा, ते काळा पडदा जो लावलेला आहे त्याच्या खाली जे बसलेले आहेत ना, आपण सगळे जर उठा. हा, आपल्याला सर्वांना प्रेमाची विनंती आहे, आपण तिथून उठा. तिथे कोणी बसू नका. फलंदाजी करत असताना फलंदाजाला त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. कृपया करून आपल्याला विनंती आहे, आपण मंडप व्यवस्था केलेली आहे, आपण तिथे बसा. आणि आपलं मनापासून धन्यवाद, आपण आलात. आपली उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं प्रार्थनीय आहे. आणि साहेबांच्या बॅनरच्या समोर सुद्धा जे बसलेले आहेत ना, पाठ लावून जे बॅनरला बसलेले आहेत
आपण सुद्धा तेवढं सहकार्य करा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होता. राहुल जोंडवाल यांच्यासाठी हा चेंडू शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. धाव मित्रांनो या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. नामदार चषकाचं एक बहारदार आयोजन. मित्रांनो प्रशासकीय कामाची उत्तम जाण, जनसेवेबद्दल असलेली तळमळ, साहेबांची असलेली ऊर्जा ही आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे. यावेळेस पुढे सरसावत खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहणार आहोत. शुभम गीते चेंडूवर देणार आहेत. महाराष्ट्र पोलीस असणारे निलेश बर्पे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस असणारे राहुल जोंडवाल सुद्धा आज लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. आणि मैत्रीपूर्ण लढत खरं तर आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला संजूभाऊ गिरी 11 लोणी आणि दुसऱ्या बाजूला हॉटेल साई छत्रपती लोणी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅट थोडीशी उशिराने आली. तुम्ही फटका जर बघितला तर चेंडू वेगात आला. अपेक्षित नव्हतं शुभम शेळके यांना. बॅट थोडीशी उशिराने आली. झपकन चेंडू अंगावरती आला आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग होताना पाहायला मिळालं नाहीये. चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये अडवला जाणार. 1 धाव पूर्ण होते आहे. शुभम शेळकेमध्ये क्षमता आहे. शुभम शेळके यांच्याकडे ताकद आहे. शुभम शेळके यांच्याकडे देखील अनुभव आहे आणि आज मोठी मॅच आहे. त्यामुळे शुभम शेळकेला सुद्धा आज मैदानावर आपलं कर्तृत्व जे आहे ना ते सिद्ध करावं लागणार आहे. बॅटची इनसाइड आहे. चायनीज कट आपण त्याला म्हणू शकतो आणि चेंडू वेगात निघून जाणार. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे भाग्यशाली चौकार. सीमारेषा भेदून गेला. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. भाग्यशाली चौकार आलाय. 4च्या मदतीने धावसंख्या मात्र वाढली जाणार आहे. धावफलकावरती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज अनिल सर तुम्ही जर बघितलं तर धावा थोड्याशा कमी होताना पाहायला मिळत आहेत. आज धावा महाग झाल्यात की काय असं चित्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडू घेतोय क्षेत्ररक्षक रमेश शिराळे चेंडूवर देणार आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या होती ती म्हणजे 108 धावा आणि या स्पर्धेतली सर्वाधिक निच्चांकी धावसंख्या आज पाहायला मिळाली ती म्हणजे 37 धावा. हे या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड्स नक्कीच झालेले आहेत. तुमच्यापर्यंत वेळ मिळाला तर नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. अनेक विक्रम झालेत या मैदानामध्ये. यावेळेस फुलरलिनचा बॉल वेगात परत एकदा निघून जाणार. रमेश शिराळे फार दूरवरती राहणार आहेत. बॉल सीमारेषेच्या पार जाईल आणि धावा मिळतील 4. नामदार चषकाचा एक शानदार चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा पवार संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून पहा पवार संपली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुमच्यापर्यंत या स्पर्धेतले अनेक विक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्यांनी पूर्ण केलं ते स्ट्रायकिंग एंडवर आहेत. या स्पर्धेत एका पाठोपाठच्या 2 सामन्यांमध्ये पहिल्याच दिवशी 2 अर्धशतक पूर्ण करणारे फलंदाज आपल्या स्ट्रायकिंग एंडवरती आपल्या समोर आहेत. त्यांचं नाव राहुल जोंडवाल. ते आता स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या बाजूला किरण खोबरे. यावेळेस समोरच्या बाजूला आक्रमण केलं जाणार आहे. किरण खोबरे यांचं भव्य स्वागत करणारा भव्य षटकार. छत्रपतींचा छावा. या वेळेला 6 धावा. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. किरण खोबरेच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. त्या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण करणारे राहुल जोंडवाल तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे
त्यानं या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकलंय. त्याचं नाव शुभम शेळके आहे. योगायोग आहे. यावेळेसचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते आहे. या स्पर्धेत अनेक अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाले. या स्पर्धेमध्ये अंकुश शेकडे सरांनी पकडलेला एक अप्रतिम झेल, त्याचबरोबर दुसरा दिवस दुसरा सामना राहुल गिरेनं पकडलेला झेल, या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक, दुसऱ्या दिवशी चौथ्या सामन्यामध्ये गणेश जाधव सरांनी तिसरं अर्धशतक पूर्ण केलं. आतापर्यंत या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या पायरन्स क्रिकेट क्लबनं दुसऱ्या दिवशी चौथ्या सामन्यामध्ये 108. यावेळेस वेगवान टाकलेलं चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे येणार आहेत. चेंडूवर धाव मात्र मिळणार नाही. या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक कॉलबॅक मध्ये पूर्ण झालं आणि ते पूर्ण केलं योगेश पवार यांनी 81 धावा बनवत. या स्पर्धेमध्ये 108 धावा तिथे साई बालाजी लोणी संघानं सुद्धा बनवल्या होत्या. तिथे नाबाद योगेश पवार यांनी 81 धावांची खेळी केली होती. म्हणजे दोन संघ आहेत ज्यांनी 108 बनवल्या, एक साई बालाजी लोणी आणि दुसऱ्या बाजूला पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. या दोन संघांनी 100 पेक्षा जास्त धावा 108 या स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि तिथे बॅकअप मात्र अमोल कासर यांचा अतिशय दर्जेदार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 5वं अर्धशतक विकी मुंडे यांनी 53 धावा बनवल्या होत्या. 6वं अर्धशतक सुशांत गायकवाड 72 धावांची सुशांतची खेळी आजही आठवते. या स्पर्धेमध्ये समद आत्तार यांनी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना पकडलेला एक झेल अप्रतिम होता. या स्पर्धेमध्ये शुभम गीते यांनी 6वं अर्धशतक पूर्ण केलं. 6 चेंडू 6 चौकार शुभम गीतेनं खेळले. पहिली विकेट हॅट्रिक घेणारे गोलंदाज संजूभाऊ गिरी 11 संघामध्ये आहेत. निलेश बर्पे आहेत आणि मनोज जायभावेनं देखील त्या संघातून खेळताना एक चांगला झेल सुद्धा घेतलाय. यावेळेस समोर खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. कमी उंची असलेला हा षटकार. श्री राहुल शेठ बुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा शुभम शेळके स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि त्यांच्या बॅटमधून निघालेला एक शानदार षटकार किरण खोबरे यांच्या विरोधात आक्रमण. यावेळेस कमी गतीने टाकलेला चेंडू पुनरागमन इथे केले जाणार आहे. तर ओव्हरचा खेळ सुद्धा आपण जर बघितलं तर मैदानावरती होतोय समाप्त. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर 2 बाद 58 धावा. राहुल जोंडवाल 12 चेंडू 27, शुभम शेळके 8 चेंडू 14 नाबाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रैपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. पाच ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 58 धावा धावफलकावरती आहेत. चांगली भागीदारी, चांगलं कॉन्ट्रीब्युशन या दोन फलंदाजांमध्ये होताना पाहायला मिळतं. मित्रांनो, फलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने भागीदारी असते त्याच पद्धतीनं गोलंदाजीमध्ये देखील तुम्हाला एक चांगली भागीदारी करावी लागते. ज्या वेळेला 2 गोलंदाज मिळून एक स्पेल पूर्ण करतात ती गोलंदाजांची भागीदारी असते आणि इथे गोलंदाजांनी चांगली कामगिरी तर केली. आता पाहूयात शेवटचं षटक आहे मैदानामध्ये. शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहेत संघनायक शुभम गीते. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि तुम्ही पाहणार आहात मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवर राहुल जोंडवाल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक पारितोषिक आहे मयूर भाऊ गिरी यांच्या वतीने राहुल जोंडवाल यांच्या विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शुभम गीते गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक आहे. धावफलकावर 58 धावा. 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. शुभम तयार. हवेत चेंडू आणि तिथे पकडला जातोय झेल. शुभम गीतेनं मिळवली आहे विकेट. राहुल जोंडवाल सर बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय
सन्माननीय शैलेश गणपत शेठ भोसले यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. राहुल, ओव्हरमध्ये 3 षटकार, 2100 रुपयांचं पारितोषिक उर्वरित 5 चेंडूमध्ये 3 षटकार खेळणाऱ्या फलंदाजासाठी आहे. 3 बाद 58 धावा राहुल जोंडवाल सरांची खूप चांगली इनिंग आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. सागर खरात सुपर 8 मध्ये ज्यांनी अप्रतिम खेळ केलेला होता, त्यांची फलंदाजी आपण स्टॅलियन या संघाच्या विरोधामध्ये पाहिली. काय अप्रतिम खेळ आपल्याला सागर खरात यांचा पाहायला मिळाला होता. धावफलकावर 58, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शुभम गीते गोलंदाजीसाठी. त्यावेळेसचा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक परत एकदा चेंडूच्या खाली आणि निलेश वरपे पकडतायत. दुसरा प्रतिम झेल. फलंदाज सागर घरत स्वस्तात माघारी जात आहेत. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. सागर घरत बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरेचा हा करण डुकरे पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. 4 बाद 58, 2 चेंडू 2 विकेट. शुभम गीते ऑन हॅट्रिक. अव्यात या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? आणि दुसरी विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक पूर्ण होतील आणि त्या दोनही विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज संजूभाऊ गिरी 11 लोणी संघातीलच असतील. ते सुद्धा आपल्याला पाहायचे. या अगोदर निलेश वरपे यांनी एक विकेट हॅट्रिक घेतली आहे. करण डुकरे पाटील आलेत. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर मित्रांनो 58 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शुभम गीते तयार होत आहेत. हॅट्रिक बॉल समोर करण डुकरे. यावेळेस या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक आणि दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा संगमनेर तालुक्यातील आश्वीचा हर उडणारी खेळाडू शुभम गीते विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. अभिनंदन. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा बहुमान शुभम गीते MH06 AW स्विफ्ट गाडी आहे. ज्यांची कुणाची असेल त्यांनी ती गाडी तिथून काढा ही आपल्याला विनंती आहे, कारण तिथे कॅमेरामॅनला त्रास होतो. त्याची काच जी आहे ती रिफ्लेक्ट होते आहे. ज्यांची कुणाची स्विफ्ट कार समोर आहे MH06 ती 4 व्हीलर गाडी आपण व्यवस्थित पार्क करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शंतनू यांना आपण मैदानावरती पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला आपण शुभम गीते यांना बघतो. या स्पर्धेमध्ये शुभम गीते यांनी चांगला खेळ केलाय. 6 चेंडू 6 चौकार सुद्धा खेळलेत. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आज विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा कारनामा देखील या गोलंदाजाने पूर्ण केलेला आहे. म्हणजे सर्व क्षेत्रात ऑलराऊंडर परफॉर्मन्स, एक अष्टपैलू कामगिरी आपण मैदानावरती शुभम गीते यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. शंतनू आलेत. शेवटचं षटक सुरू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जात आहेत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न इथे आहे परंतु तो यशस्वी ठरणार नाहीये. फलंदाज धावबाद होत आहेत. लागोपाठची 4थी विकेट आहे. शंतनू बाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. पाहूयात 4 चेंडू एकही धाव खर्च केले नाहीये. 4 विकेट आलेले आहेत. निर्धाव षटक सुद्धा टाकतोय की काय शुभम गीते? कारण या स्पर्धेमध्ये शुभम शेळकेने निर्धाव षटक टाकलं, युवराज गुंजाळनं निर्धाव षटक टाकलं. या स्पर्धेमध्ये आपण
निर्धाव षटक टाकताना अक्षय तावरेला पाहिलं, त्यानं तिसरं निर्धाव षटक टाकलं, चौथं निर्धाव षटक टाकण्याचा मान सुद्धा अक्षय तावरेलाच आहे, कारण एकाच मॅच मध्ये पूर्ण स्पेल त्याने डॉट टाकलेला आहे. 12चे 12 चेंडू त्याने डॉट टाकलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी शुभम गीते, तर स्ट्रायकिंग एंडवर शुभम शेळके. बॉल हवेत, फटका हा सुद्धा फसलाय. निलेश वरपे चेंडूच्या खाली आणि झेल मात्र यावेळेस सुटणार आहे. झेल निसटला, तिथे प्रयत्न चांगले होते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज धावबाद होत आहेत. विकेट आलेली आहे. सात फलंदाज 59 या आकड्यावर बाद आहेत आणि 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 5 चेंडू मध्ये 5 विकेट आहे. पहिल्या 3 चेंडूवर विकेट हॅट्रिक आली. चौथ्या चेंडूवर फलंदाज धावबाद झाला. 5व्या चेंडूवर झेल होता, झेल सुटला, परंतु धावबाद का होईना फलंदाज अजून बाद झाला एक. म्हणजे असे 5 चेंडू टाकले गेलेत. 5 चेंडूवर 5 फलंदाज शुभम गीते यांनी बाद केले. म्हणजेच तिथे 5 फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचे माघारी पाठवण्यामध्ये शुभम गीते यांना यश मिळालेलं आहे. चांगली गोलंदाजी ते करतायत. अप्रतिम कामगिरी त्यांची गोलंदाजीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आणि फलंदाजांना कठीण प्रश्न त्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत. नामदार चषक 2024 आपण पाहतोय. लोणी प्रीमियर लीगचं हे बहारदार आयोजन आपल्याला अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि आज दुसऱ्या पर्वाचा अंतिम दिवस, दुसऱ्या पर्वाचा शेवटचा दिवस. आज दुसऱ्या पर्वाचा मिळणार आहे विजेता आणि तो विजेता कोण आहे ते सुद्धा येणारी वेळ आपल्याला सांगेल. येणारे काही सामने मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहावे लागणार आहेत. उत्कट लढती होणार आहेत, चित्तथरारक लढती होणार आहेत, रोमहर्षक सामने होणार आहेत, यात शंका नाहीये, कारण लोणी प्रीमियर लीग नामदार चषक स्पर्धा आहे. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. 1 बाउन्स, चेंडू फरार होतोय आणि समालोचन कक्षाला द ग्रेट भेट देणारा चौकार. 4 धावा. सीमारेषा भेदून गेला. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहिला डाव समाप्त झालाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना संजूभाऊ गिरी 11 लोणी या संघानं 63 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी 64 धाव्यांचं आव्हान हॉटेल साई छत्रपती लोणी या संघासमोर ठेवलेला आहे. 36 चेंडू आणि 64 धाव्यांची आवश्यकता आहे. पाहुयात या 36 चेंडूंमध्ये 64 धावा बनवल्या जात आहेत या 64 धावा रोखल्या जात आहेत. पहिल्या डावामध्ये राहुल जोंडवाल यांनी 13 चेंडू खेळलेत, 27 धावा बनवल्या. शुभम शेळके 8 चेंडू 14 या धावसंख्येवरती ते नाबाद राहिले. तर दुसऱ्या बाजूला जॉन्टी वदक यांनी 3 चेंडू 3 चौकार खेळले, 4थ्या चेंडूवर ते बाद झाले. आणि त्यानंतर राहुल सोनवणे 1 चेंडू खेळले, 4 धावा त्यांनी सुद्धा बनवल्या, ते नाबाद राहिले. आणि गोलंदाजीचा विचार जर केला मित्रांनो तर शुभम गीते यांचं कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक टाकलं, 5 धावा देत 3 फलंदाज त्यांनी मात्र त्या ठिकाणी बाद केले. आणि निलेश वरपे यांनी 2 षटके टाकली, 26 धावा. 1 फलंदाज निलेश वरपे यांनी बाद केला. किरण खोबरे यांनी 2 षटके टाकत 26 धावा खर्च केल्या. 1 फलंदाज त्यांनी बाद केला. आणि अमोल कासार यांनी पहिलं षटक टाकलं, अप्रतिम हाताळलं आणि सुंदर सुरुवात अमोल कासार यांनी करून दिली. 1 षटक टाकलं, 6 धावा दिल्या आणि निर्धारित 6 षटकांमध्ये 63 धाव्यांची कामगिरी मात्र इथे झाली. 64 धाव्यांचं आव्हान या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघासमोर आहे. आपल्या स्क्रीनवर कोण जिंकणार फायनल कमेंट करून आपण नक्कीच कळवू शकता. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर ए कमेंट करा. त्याचबरोबर श्री साई छत्रपती लोणी संघाला तुम्ही सपोर्ट करत असाल तर कमेंट सी करा. संजूभाऊ गिरी 11 लोणी संघाला जर तुम्ही सपोर्ट करत असाल आणि तुम्हाला वाटतंय की हे संघ फायनल जिंकणार आहेत तर तुम्ही कमेंट करू शकता. पाहूयात कोण फायनल जिंकणार, कोण विजेता होणार. 7S लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य आपल्यापर्यंत दाखवली जात आहेत. संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
64 धावा होत आहेत की 64 धावा रोखल्या जात आहेत हे ऐकण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण करतोय बदल आणि आपल्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत आदरणीय राहुलजी बोंबे सर, आमचे सहयोगी समालोचक. धन्यवाद. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. दमदार स्वागत. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पावल येथे लढवय्या सदाशिरी. रणफंदीची जाता आमची कोण आम्हा भयभीत करी, रणफंदीची जाता आमची कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार. नामदार चषकामध्ये सर्वांचं आज शेवटच्या दिवसामध्ये मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय एलिमिनेटर मॅच आणि सेकंड इनिंग मध्ये मी समालोचक राहुल बोंबे सर्वांचं स्वागत करतो. घेऊन जातो तुम्हाला ह्या मॅच कडे, अर्थात लाईव्ह ऍक्शन कडे. हो, हा बॉल खूप वेगवान होता. गुडलँथ वरनं अगदी छिडछाड करण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी पाहिला. अगदी बॅटच्या समीप त्या ठिकाणी तुम्हाला तो बॉल पाहायला मिळाला. कोणतीही धाव मिळालेली नाहीये. पहिला बॉल इथे मात्र डॉट आलेला आहे. पारितोषिक देखील या ठिकाणी येणार आहे. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय डीप मिड ऑन मध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी मिड ऑन मध्ये खरं तर हा बॉल इथे मात्र फील्ड होताना तुम्हाला पाहायला मिळालाय. तर लागोपाठच्या 3 षटकारांत कोणत्याही पद्धतीनं इथे जर कोणत्याही एका फलंदाजानं 3 षटकार एका इनिंग मध्ये इथे जर पूर्ण केले तर मयूर भाऊ गिरे, त्यानंतर संजू भाऊ गिरी यांच्या वतीनं 1100 रुपयांचं कॅश प्राइज जे दिलं जाणार आहे. पण जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं या ठिकाणी 64 धावेचं टार्गेट आहे आणि यामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये तुम्ही पाहिलं कोणती धाव आली आणि डॉट बॉल आले. तिसऱ्या बॉलवरती अकाउंट उघडले. 1 धाव स्कोर कार्ड मध्ये आली. रणशुंग हे फुंकले गेलेत. विजय खरं तर आता कोण मिळवणार आणि क्वालिफाय होणार आहे सेमीफायनल नंबर 2 मध्ये हे देखील तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. यानंतर अजून एक महत्वपूर्ण मॅच सेमीफायनल क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल. हो, याबरोबर थर्ड मॅन एरिया फाईन मध्ये बॉल जातोय. 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईन पार. नामदार चषकाचा दिमागदार चौकार 4 धावा. सीमा रेषा बेधून गेला आर पार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आल्यात. एक्स्ट्रा बाउन्स इथे तुम्हाला ह्या बॉल मध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर बॅटची एज त्या ठिकाणी लागल्यानंतर आपण पाहतो थर्ड मॅन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होताना जो पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकामध्ये आल्यात शुभम गीतेच्या माध्यमातून. इथे हा स्ट्रोक
एक बाउंड्री तुम्हाला पाहायला मिळाली. या ठिकाणी डॉट बॉल येणार आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण 5 धावा पाहिल्यात, त्यामध्ये एक बाउंड्रीचा समावेश आहे. शुभम गीते पहा ह्या टुर्नामेंटमध्ये खरं तर खूप प्रभावित करणारा खेळाडू आहे. सर्वांचं लक्ष शुभम गीतेवरती आहे. काल तुम्ही पाहिलं संघाला खरं तर गरज असताना देखील एक चांगली इनिंग शुभम गीतेच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. आज देखील खरं तर एलिमिनेटर मॅचमध्ये इथे मात्र एक याच बरोबर बिग विकेट गॉट बिहाइंडचा शिकार राहुल जोनवालला घेतलेला झेल आणि संघाला मिळालेलं पहिलं यश. शुभम गीते बॅक टू पवेलियन. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. थँक्यू. 5 धावा धावफलकामध्ये आहेत आणि बॅट्समन नंबर 1 शुभम गीते इथे मात्र आउट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवताना ह्या ठिकाणी श्री साई छत्रपती लोणी ही टीम तुम्ही पाहत आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना 63 बनवल्यात, 64 धावेचं टार्गेट सेट केलंय. एक विकेट गेल्यानंतर पहा खरं तर पहिल्या षटकामध्ये ही विकेट आलेली आहे. पहिलं षटक संपत असताना, पहिली ओव्हर संपत असताना एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 धावा 5 रन्स ह्या स्कोर कार्डमध्ये आहेत. प्राइस देखील पुढे एकदा कंटिन्यू असेल. कोणत्याही बॅट्समन अगदी 3 सिक्सर्स केव्हाही इनिंगमध्ये जर पूर्ण केले तर मयूर भाऊगिरी आणि संजू भाऊगिरी यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं कॅश प्राइज जे दिलं जाणार आहे. मॅचची सिच्युएशन तुम्ही पहा, 30 बॉल शिल्लक आहेत, 59 बनवायच्यात. अगदी मनोज जायभावे आणि निलेश वरपे हे 2 बॅटल आता तुम्हाला जे पाहायला मिळणार आहेत. मनोज जायभावेवरती खरं तर खूप मोठी जबाबदारी आहे. आतापर्यंत टीमला लीड करण्यामध्ये मनोज जायभावेचा रोल हा खूप महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. इथपर्यंतचा प्रवास रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न होता, पण फुल ऑफ लेनचा बॉल तुम्हाला या ठिकाणी मात्र गौरव नेक यांच्या माध्यमातून जो पाहायला मिळाला. आणि पहा खूप दर्जेदार बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर स्ट्रोक कशा पद्धतीने अटॅम्प्ट करणार आहे यामध्ये कदाचित गौरव नेकला या अगोदरच थोडीशी कल्पना आली असावी आणि फुल ऑफ लेनचा बॉल तुम्ही पाहिला. या ठिकाणी मनोज जायभावेकडे ह्या बॉलवरती कोणतंही उत्तर जे पाहायला मिळालं नाही. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा 29 बॉल 59 बनवायच्यात. पुन्हा एकदा गौरव नेक समोरच्या बाजूला तुम्ही पाहताय मनोज. याबरोबर पुन्हा एकदा गौरव नेक इथे बॉलिंग मध्ये धार दाखवतोय. बॉलिंग मध्ये जबरदस्त कामगिरी जे मैदानाच्या आतमध्ये आहे. सीझन 1 मध्ये देखील अगदी एक चांगल्या पद्धतीने कामगिरी करणारा हा गौरव नेक आहे. आणि फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणारा हा गोलंदाज गौरव नेक तुम्ही पुन्हा एकदा पाहताय. अक्रॉस द बॅट पुन्हा एकदा डॉट बॉल. मनोज जायभावेला तुम्ही पाहता इथे खरं तर पेसामध्ये पडलाय असं म्हटलं तरी अगदी वावगं ठरणार नाही, कारण गौरव नेककडे आपण पाहतोय खरं तर वेग भरपूर आहे. आणि रिव्ह्यू इथे अंपायर्सच्या माध्यमातून जो पाहायला मिळणार आहे. मनोज जायभावेबद्दल आपण चर्चा करत होतो. ह्या स्पर्धेमध्ये खरं तर खूप जबरदस्त परफॉर्मन्स ह्या फलंदाजाचा देखील आपण पाहिलाय. टीमला इथपर्यंत आणण्यामध्ये खूप मोठा रोल ह्या बॅट्समनचा आहे. आणि इथून पुढे देखील ही मॅच जिंकायची असेल तर मनोज जायभावे आणि निलेश वरपे यांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप इथे जी पूर्ण करावी लागणार आहे. कारण बॉल कंटिन्यू इथे ह्या ठिकाणी असेल. डॉट बॉल जो पाहायला मिळतोय मनोज जायभावेसाठी. आणि लागोपाठचे पुन्हा एकदा डॉट बॉलची ही मालिका इथे मैदानावरती गौरव नेकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली, कॅच आणि इथे कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये मनोज जायभावेला मिळालेलं हे जीवदान असणार आहे. पुन्हा एकदा एक जीवदान म्हणावं लागेल निलेश वरपे यांच्यासाठी देखील.
इथे 2 जीवदाण एकाच बॉलवरती पाहायला मिळतात. इथे कॅच कोणाचा सोडलाय? मनोज जायभावेचा सोडला. तोल फसला, आरा डावलली हातातली संधी, कारण झेल सुटला. एस एस कलेक्शन मेन्स वेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजाद शेख सांगताय. पागल झालाय का? कॅश बद्दल आपण चर्चा करत होतो आणि स्क्रीनवरती देखील तुम्हाला या ठिकाणी गौरवची रिॲक्शन देखील या ठिकाणी जी पाहायला मिळेल. खरं तर विकेटला किती महत्त्व आहे आणि तुम्ही पहा, खरं तर या ठिकाणी मनोज जायभावेचा कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला आणि त्यानंतर अक्षरशः डोक्याला हात लावला. कारण गौरव ज्या पद्धतीनं एफर्ट्स देतोय आणि दुसऱ्या बाजूला मनोज जायभावेचा हा कॅच सोडलीये की मॅच सोडलीये ह्या प्रश्नाचं उत्तर देखील इथे जे पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या वेळेमध्ये ह्या सर्व गोष्टींचं उत्तर इथे मात्र स्पष्ट होताना तुम्हाला जे पाहायला मिळेल. टीम तुम्ही पाहताय संजू भाऊगिरी 11 धोनी, किरण खोबरे, रमेश, अमोल कासार, त्यानंतर मनोज जायभावे, शुभम गीते, शुभम म्हस्के, त्यानंतर अमोल कुऱ्हाडे, बंटी, अविनाश गुळवे, निलेश वरपे आणि शुभम तांबे ही जोडी तुम्ही पाहताय. आणि पहा, एक चांगल्या पद्धतीची टीम तुम्हाला संजू भाऊगिरी 11 धोनी ही टीम या ठिकाणी पाहताय. काल अगदी शेवटच्या मॅचमध्ये जिंकत ह्या टीमनं प्रवेश मिळवला, क्वालिफाय झाली टीम. पण आता एलिमेंटरी राऊंडमधून इथे मात्र एक मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न देखील असेल. आणि तुम्ही पाहताय मनोज जायभावे इथे आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतात. पण दुसऱ्या बाजूला गौरव नेकचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू केलेत आणि धावा खर्च केल्यात फक्त 2 रन्स गौरव नेकच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आज पुन्हा एकदा इथे बॉलिंग मध्ये गौरव नेक हा इथे उजवा ठरतोय. फुलत लेनचा बॉल, हो जबरदस्त एफर्ट्स गौरव नेकच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. एक सिंगल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न गौरव नेकचा होता. पण त्यानंतर आपण पाहतो एक धाव इथे मिळालेली आहे. धावफलकामध्ये 8 धावा ज्या आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये तुम्ही पहा आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. कोणतीही मोठा असा फटका, कोणताही मोठा स्ट्रोक जो पाहायला मिळाला नाही. आणि खरं तर आयकॉन खेळूच्या विरोधात असा परफॉर्मन्स तुम्ही देत असाल त्यावेळेस नक्कीच तुमच्या संघाचा कॉन्फिडन्स हा नक्कीच वाढत असतो. स्क्वेअर कट, हो तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण मॅन फ्रॉम राहुल. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. श्री साई छत्रपती लोणी ह्या टीमच्या माध्यमातून 2 षटकं, 2 ओव्हर संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहा पुन्हा एकदा स्क्रीनवरती राहुलच्या माध्यमातून एक जबरदस्त क्षेत्ररक्षण जे पाहायला मिळालं. षटक संपतंय, 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि धावा मिळतील. धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 56. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. रामदार चषकाचा हा शेवटचा दिवस आज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. नामदार चषक खऱ्या अर्थानं सेकंड सीझन 2 मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहताय. सीझन 1 मध्ये देखील ही स्पर्धा खूप सुपर डुपर हिट झाली आणि सीझन 2 मध्ये देखील ह्या स्पर्धेचा खूप बोलबाला जो पाहायला मिळाला. नंबर 3 पहिलाच बॉल इथे तुम्ही पहा मनोज जायभावे कोणतेही छेडछाड करण्याचा प्रयत्न इथे करत नाहीये. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय शुभम शेळकेच्या हातामध्ये बॉल आहे. हा खेळाडू देखील खरं तर चर्चेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. शुभम शेळके अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करणार आहे. चांगल्या पद्धतीने गौरव तिथे मात्र एफर्ट्स देत आहेत आणि एक सिंगल इथे येणार आहे. गौरव नेक तुम्ही पहा खरं तर खूप ॲग्रेसिव्ह असा प्लेअर आहे, यंगस्टर प्लेअर आहे, कॅपॅसिटी खूप आहे. आणि तुम्ही पहा ज्यावेळेस यंगस्टर प्लेअर अशा पद्धतीचा परफॉर्मन्स देत असतो त्यावेळेस आपण पाहतो खरं तर अशा पद्धतीनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचं भविष्य ठरवणारा हा परफॉर्मन्स नेहमीच ह्या ठिकाणी मात्र तो ठरणार आहे. कारण चांगले एफर्ट्स तुम्हाला प्रीमियर लीगमध्ये जर तुम्ही देत असाल तर
नेहमीच परिसरामध्ये मोठमोठ्या प्रीमियर लीग होत असतात आणि त्या प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची मागणी जी पाहायला मिळत असते आणि विशेषतः सीझनच्या अगदी सुरुवातीला होत असणारी क्रिकेटची स्पर्धा, तिथे कॅश ड्रॉप. करण ढुकरे, देयर इज अ मॅन. कॅश ड्रॉप होतोय पुन्हा एकदा. असा कसा या पट्ट्याचा तोल फसला. अरे डावलली हातातली संधी, कारण झेल सुटला. एस एस कलेक्शन. थँक्यू. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं फक्त 10 धावा आहेत आणि तुम्ही जर पाहिलं मनोज जायभाऊचा एक कॅश ड्रॉप झालाय, निलेश वरपे यांचा एक कॅश ड्रॉप झालाय आणि त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर ज्या पद्धतीची बॉलिंग आहे ना, खूप आक्रमकता. हो मनोज जायभावेच्या बॅट पर द बॉल, डीप अंगांच्या डोक्यावर बिग 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 ब्लास्ट. चरण षटकार. फटका असा ध्वाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर, लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. थँक्यू. स्क्रीनवरती तुम्ही पाहिले मनोज जायभावेच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल तडक अगदी प्रेक्षकांच्या लॉट मध्ये पाठवलाय. ही ताकद मनोज जायभावेची आहे. कॅच सुटला, कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर आपण पाहतो थोडासा संयम पाहायला मिळाला, पण शांत बसेल तो मनोज जायभावे कुठला, कारण ह्या टुर्नामेंटमध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स देणारा बॅट्समन म्हणून मनोज जायभावे कडे आपण पाहिले. अगदी संघ अडचणीमध्ये असताना कित्येक वेळा मोठ्या इनिंग्स त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिल्यात. आणि पुन्हा एकदा इथे तुम्ही पहा दुसऱ्या बाजूला निलेश वरपे यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अगदी लागोपाठचे 3 षटकार ठोकणारे पहिले फलंदाज तुम्ही या टुर्नामेंटमध्ये निलेश वरपे ला पाहिलं. आणि दुसऱ्या बाजूला आता पहा बॉलिंग मार्कवरती शुभम शेळके आलेत. कशा पद्धतीची कामगिरी करणार. पुढे एकदा पहा डीप लॉंगऑनमध्ये बॉल, तिथे मात्र फिल्डर असेल करण. अगदी धावफलक देखील आपण पाहतोय. पुढे एकदा एखाद्या वेळी मात्र पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव स्कोर कार्डमध्ये होणार आहे. आणि पहा ज्या पद्धतीनं बॉलिंग सुरू आहे, क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं थोड्याशा चुका. हो, क्लीन बॉल शुभम शेळकेनं इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दुसरा फलंदाज निलेश दादा वरपे, बॅक टू पवेलियन. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 रन्स इथे तुम्ही पाहताय. तर या ठिकाणी उत्कृष्ट आमचे कॅमेरामॅन दीपकजी कसरे यांच्या मातोश्रींचं देखील आगमन या ठिकाणी मात्र मैदानावरती झालेलं आहे. आपलं देखील या ठिकाणी स्वागत. आणि तुम्ही पहा नामदार चषकाच्या माध्यमातून काल देखील आमच्या महिला भगिनी शेवटच्या मॅचमध्ये तुम्हाला मंचावरती पाहायला मिळाल्या. आणि आज देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मात्र क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत, कारण आज शेवटचा दिवस आहे. अगदी शेवटच्या मॅचमध्ये आपण पाहतोय शेवटच्या काही तासांमध्ये अगदी ज्यांच्या कार्याचा गौरव सांगणारी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी तुम्ही पाहताय. 18 बॉल शेवटचे जे बाकी आहेत आणि 47 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या. तर ज्यांच्या कार्याचा गौरव सांगणारी ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आहे. नामदार साहेबांचं आगमन देखील अगदी 3 वाजता ह्या मैदानावरती होणार आहे. आणि तुम्ही पहा खरं तर अतिशय दर्जेदार कामगिरी इथे तुम्हाला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्थानिक खेळाडूंचा खेळ उंचवण्यासाठी ह्या प्रीमियर लीग फॉर्मॅटचं आयोजन ह्या ठिकाणी मात्र जे केलं गेलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय स्थानिक खेळाडूंच्या माध्यमातून देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं खरं तर येथे परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि प्रीमियर लीग तुम्ही पाहताय खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं सुपर डुपर हिट होताना तुम्हाला पाहायला मिळते. अर्थात लोणी प्रीमियर लीग नामदार चषक मॅचकडे आपण जातोय. 17 रन्स स्कोरबोर्डमध्ये आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 47 धावा जोडी बनवायच्या. तर पुन्हा एकदा ह्या ठिकाणी प्राईज पुन्हा एकदा रिपीट होते. कोणत्याही प्लेअरनं इथे जर 3 सिक्सर इनिंगमध्ये पूर्ण केले तर मयूर गिरी आणि संजूभाऊ गिरी यांच्या वतीनं आपण पाहतोय या ठिकाणी 1100 रुपयांचं कॅश प्राईज स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि इथे तुम्ही पाहताय गौरव नाईक. खूप एनर्जी आहे, खूप एनर्जी ह्या खेळाडूमध्ये आहे. आणि मला वाटते स्क्रीनवरती ही गोष्ट देखील दाखवली जाईल. अगदी इतका वेगवान चेंडू केला आणि
त्यानंतर खरं तर आपण पाहतोय गौरव नेकच्या माध्यमातून हा चेंडू फील्ड केला गेला आणि तुम्ही पाहताय खूप चांगल्या पद्धतीने एनर्जेटिक खेळाडू म्हणून गौरव नेक याला आपण नक्कीच पाहणार आहोत. खूप ॲग्रेसिव्ह आहे, खूप टॅलेंट त्याच्याकडे आहे. अनुभव जरी कमी असेल ना तरी टॅलेंटच्या माध्यमातून इथे मात्र क्रिकेट खेळताना तुम्हाला गौरव नेक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये बॉल, फिल्डर तिथे चेंडूपर्यंत पोहोचेल, सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताही नसेल. धावफलकामध्ये छोटासा बदलाव स्कोअरकार्डमध्ये आपण पाहतोय. 19 धावा धावफलकामध्ये आहेत. तर ह्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट ह्या ठिकाणी जमा झालेलं आहे गौरव नेकच्या अकाउंटमध्ये. त्यांच्यासाठी पारितोषिक येते सन्माननीय मारुती पाटील युवा शिर्डी ग्रामस्थ शिर्डी यांच्या माध्यमातून हे 300 रुपयांचं कॅश प्राइज गौरव नेकसाठी आलेलं आहे. हर्षल ब्राह्मणे आणि टीम ग्राउंड माइंड्स आपल्याला सूचना असेल आपण रेडी राहायचे. हो हो, बॉल आला तसा पाठवलाय, बाउंड्री लाईन पार, मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा, छेरन षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. सुरेंद्र भाऊ मित्रमंडळ लोणी यांच्या वतीनं लागोपाठच्या 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. तर आपण पाहतोय 24 धावा स्कोअर कार्डमध्ये आल्या. 15 बॉल शिल्लक आहेत, 40 धावांची गरज. कोण जिंकणार हा प्रश्न क्रीडा रसिकांना पडलेला आहे. पुढे एकदा गौरव नाईक हो याबरोबर बॅकवर्ड पॉईंटमध्ये हा बॉल खेळलाय, गलीमध्ये जाणार आहे. सचिन हिंगे सर तिथे तुम्ही पाहताय बॉलला फील्ड करतील. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. 25 धावा धावफलकामध्ये आहेत. प्रयत्न इथे दोन्ही टीम्सचे ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय. आक्रमकता दोन्ही टीम्समध्ये आहे. अगदी क्वालिफाय झालेल्या ह्या दोन्ही टीम्स आहेत. अगदी तुम्ही पाहता पहिल्या 4 नंबर्समध्ये ह्या टीम येऊन पोहोचल्यात आणि त्यावरून ह्या दोन्ही टीम्सची ताकद किती मोठी असावी, दोन्ही टीम्सचा क्रिकेट किती मोठं असावं, दोन्ही टीम्सकडे किती चांगल्या पद्धतीच्या योजना असाव्यात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हो हो, जबरदस्त स्ट्रोक, मायकेन फिजन आउटस्टँडिंग वन बाउन्स मनोज साहेब भविष्य बॅटमधनं इथे पाहायला मिळेल. 4 धावा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा पुढे पोहोचतोय. 29 धावा धावफलकामध्ये आल्यात. मनोज साहेब भवे पहा 15 चेंडूचा सामना केला, 17 बनवल्यात आणि मनोज साहेब भवे जोपर्यंत इथे विकेटवरती आहे ना तोपर्यंत ह्या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होणार आहे. कारण मनोज साहेब भवेकडे ती क्षमता आहे, ती क्वालिटी आहे आणि तुम्ही पाहता एक चांगल्या पद्धतीची कामगिरी मनोज साहेब भवेच्या माध्यमातून तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळेल. गौरव नेकचं हे षटक आपण पाहतोय आता थोडंसं महागडं ठरलंय. प्रयत्न इथे मैदानाशातमध्ये दोन्ही टीम्सकडनं जे सारखे होत आहेत. रिव्हर्स मनोज साहेब भवे तिथे मात्र स्ट्रोक फसतो. कॅच, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, बिग विकेट गॉन. मनोज साहेब भवे बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. मनोज साहेब आउट होईल तर न्यू बॅटल आयकॉन किरण खोबरे मैदानावरती. षटक मैदानामध्ये संपलंय. 4 षटकांमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज. आखरी 12 गेंद और 35 रनों की जरूरत यहाँ पे जीतने के लिए. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर. थँक्यू. न्यू बॉलर इथे तुम्हाला पाहायला मिळेल करण डुकरे.
दोन्ही टीम्स बद्दल आपण खरं तर चर्चा करतोय. दोन्ही टीम्सकडे कॅपॅसिटी खूप आहे आणि इथे अजूनही मॅच ऑन आहे, कारण किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 35 बनवायच्यात. मंजिले उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं. मंजिले उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं, बल्कि मंजिले उन्हें मिलती है जो जिद पे अड़े होते हैं. दोन्ही टीमची जिद्द तुम्ही पाहताय. दोन्ही टीम्स इथे मात्र शर्थीचे प्रयत्न करतायत. इथे एलिमिनेटर मॅच मधून क्वालिफाय होण्यासाठी सेमीफायनल नंबर 2 मध्ये कोण पोहोचणार. आज तुम्ही पाहताय नामदार चषकाचा ग्रँड फिनाले. शेवटचा दिवस यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तुम्ही पाहताय शेवटच्या दिवसामध्ये अगदी चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक हँडवरती खेळण्यासाठी रमेश शिराळे तयार. याचबरोबर टीप पीड विकेटच्या ठोक्यावर बॉल पाठवलाय रमेश शिराळे. तिथे मात्र गोलंदाजाला आसमान दाखवतोय. 6 धावा. षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. तू विजयाचा षटकार हो. अगदी विजयाच्या दिशेला घेऊन जाणार हा षटकार. शेवटचे 11 चेंडू. 29ची गरज. रमेश शिराळे विरुद्ध करण डुकरे. आयडॉल विरुद्ध आयडॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. करण डुकरे तयार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय इथे रमेश शिराळेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल असेल. अगदी उजव्या स्टेजच्या खूप बाहेर जाणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. छेडछाड करण्याचा प्रयत्न होता पण बॉल खूप बाहेर पाहायला मिळाला. वाईड. तर बॉलिंग टीम कडनं इथे मात्र हा रिव्ह्यू जो घेतला जातोय आणि प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू. बॉलिंग टीम ला देखील एक रिव्ह्यू आणि बॅटिंग टीमसाठी देखील प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू. तर या ठिकाणी आपण पाहतोय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय API वाहक साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वाहक साहेबांचं देखील नामदार चषकामध्ये मनापासून मनपूर्वक असं स्वागत. API साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अगदी रिव्ह्यू टीव्ही अंपायरची मदत आपण या ठिकाणी घेतोय. आणि तुम्ही पहा सिच्युएशन कशा पद्धतीची. वाईट बॉल इथे असेल. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय संजू भाऊ गिरी 11 लोणी ह्या टीम समोर 28 धावेंचं लक्ष अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ते साई छत्रपती लोणी संघानं पहिल्या इनिंग मध्ये अगदी 63 बनवल्यात. 64 धावेंचं या ठिकाणी मात्र जे आव्हान ते ठेवले गेले. पुन्हा एकदा मॅग्निफिसंट स्ट्रोक. कॅप मध्ये चेंडू असेल तो फरार होतोय. बॉर्डर लाईन पार. धावा मिळतील 4 चौकार. 4 रन. सीमा रेषा भेदून गेला आर पार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र रमेश शिराळेच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला जी पाहायला मिळते. माझ्या मना लढत राहा संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला पुन्हा त्याचे स्मरण नाही. आज लढावं लागेल. आज संघर्ष करावे लागेल. जिंकायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती या ठिकाणी कराव्या लागतील. आणि या बरोबर इथे मात्र वन बाउन्स मात्र या ठिकाणी जे कळवलेलं आहे. अतिरिक्त उसळ घेणारा हा बॉल तुम्ही या ठिकाणी पाहताय. वेगवान 12 मैदानाच्या आतमध्ये केल्या गेल्या डॉट बॉलची नोंद इथे होती. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. 24 बनवायच्यात. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानावरती केली जाणार. दोन्ही टीम्स खूप लाजवाब आहेत. दोन्ही टीम्सकडे चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आहे. दोन्ही टीम्सकडे तितके एफर्ट देणारे खेळाडू आहेत. पण कोण जिंकणार हा क्रीडा रसिकांना पडलेला इथे एक मोठा प्रश्न आहे. शेवटचे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज. फुलत लेनचा बॉल. स्ट्रोक फसलाय. तिथे राहुल जोनवाल बॉल खाली. व्हेरी गुड कॅच. 4th विकेट डाऊन. रमेश शिराळे.
लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. रमेश शिराळे आपण पाहतोय आयडॉल इथे मात्र डगआउट्स मध्ये येताना तर एक मोठा ग्रेट थ्रू इथे तुम्हाला पहा करण डुकरेच्या माध्यमातून जो पाहायला मिळतोय. संघर्ष फार मोठा आहे. APJ अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य आहे, जितना बडा संघर्ष जीत उतनी ही शानदार होगी. आणि संघर्ष तुम्हाला करावा लागेल. मॅच जिंकायची असेल तर चांगले एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील. आणि पहा क्रिकेटमध्ये नेहमीच मॅचमध्ये जर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स द्यायचा असेल तर त्यासाठी सराव असणं हे देखील मैदानावरती फार गरजेचं आहे. तुमच्याकडे फिटनेस कशा पद्धतीचा आहे ह्या गोष्टी देखील फार महत्त्वपूर्ण आहेत. तर ड्यू पाटील आपण पाहतो मैदानावरती या ठिकाणी शुभम मस्के आहे तर बाभुळेश्वरचा असणारा हा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला किरण खोबरे देखील आपण पाहतोय बाभुळेश्वरचा असणारा हा खेळाडू. आणि या आयकॉन मैदानामध्ये किरण खोबरे अजून आहेत. एकही बॉल अजूनपर्यंत जे खेळलेले नाही आहेत. आणि पहा मगाशी देखील ह्या गोष्टीची आपण चर्चा केली, सराव फिटनेस ह्या गोष्टी खरं तर क्रिकेटमध्ये फार महत्त्वपूर्ण आहेत. बॉलिंग मार्कवरती पहा बॉलर इथे तयार करण डुकरे. हो फुलात लेनचा बॉल वेगवान, खूप वेग होता या बॉलमध्ये. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. बॉलला फक्त इथे हवा घालण्याचं काम केलंय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. कॅल्क्युलेशन बदललंय, कॅल्क्युलेशन बिघडलंय. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी संजू भाऊ गिरे 11 लोणी संघासमोर आव्हान आहे अगदी 24 धावांचं. 7 चेंडू आणि 24 धावा. इथे मात्र नशिबाची साथ कोणाला मिळणार, लक फॅक्टर इथे आज कोणाच्या बाजूला असणार इथे आपण पाहणार आहोत. शेवटचे 7 चेंडू 24ची गरज. पुन्हा एकदा याबरोबर हा बॉल आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. व्हाईट बॉल अतिरिक्त बॉल इथे तुम्ही जो पाहणार आहात. वाईड आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. शेवटचे 7 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 23 रन्स इथे पूर्ण करायचे. आणि क्रीडा रसिकांनी हे देखील ह्या मैदानावरती पाहिले. 7 अगदी 4-5 बॉलमध्ये इथे 24 ते 30 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. लागोबरचे 5 षटकार इथे क्रीडा रसिकांनी पाहिले. त्यामुळं ही मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत अगदी रंगली जाणार. मॅचमध्ये ट्विस्ट असणार, मॅचमध्ये रोमांच असणार, यामध्ये मात्र कोणतीही शंका नाही. शेवटचे 7 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय 23 बनवायच्यात. 41 रन, 41 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स इथे तुम्ही पाहताय. हो याबरोबर मिड विकेट एरियामध्ये बॉल, तिथे गॅप भरपूर मोठा असेल. 1 बाउन्स बॉल, बाउंड्री लाईन पार, नामदार षटकाचा दमदार हिट, 4 धावा, चौकार, 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटच्या बॉलवरती आलेला सुंदर असा चौकार तुम्ही पाहते. संजू भाऊ गिरी 11 ह्या संघाच्या आशा प्रज्वलित करणारा हा एक सुंदर असा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक आहेत. 19 बनवायच्यात. कोणता गोलंदाज इथे मात्र वापरला जाईल याकडे देखील मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. तर आपण पाहतोय एकाच इनिंगमध्ये जर कोणत्याही बॅट्समननं इथे जर लगातारचे 3 षटकार खेळले, कशाही पद्धतीने 3 6 जर ह्या ठिकाणी खेळले तर मयूर भाऊ गिरी आणि संजू भाऊ गिरी यांच्या वतीनं 1100 रुपयांचं कॅश प्राईज जे दिलं जाणार आहे. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय धावा बनवायच्यात अजूनही 19. 6 चेंडू 19. कोण जिंकणार, कोण इथे सेमीफायनल मध्ये पोहोचणार, तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं संघाला आत्तापर्यंत ह्या ठिकाणी मात्र तारलंय तो गोलंदाज गणेश पोखरकर. रिव्हर्स किरण खोबरेच्या बॅटमधनं आपण पाहतोय बॉल आउट ऑफ द पार्क. चरण षटकार, 6 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता.
जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. किरण खोबरेचा हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धाव्यांची गरज. क्रीडा रसिकांना माझी विनंती असेल, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. कोण पोहोचणार सेमीफायनल नंबर 2 मध्ये? एका बाजूला आपण पाहतोय संजू भाऊगिरी 11 लोणी, तर दुसऱ्या बाजूला श्री साई छत्रपती लोणी. हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल फील्डर तिथे कोणताही नसेल. सामन्यातील हवा काढून टाकणारा हा किरण खोबरेच्या बॅट मधून आलेला सुंदर असा चौकार. 4 धावा. आता मी नाही कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे Thank you. व श्री महेश भाऊ. 6 धावा या ठिकाणी आल्यात. लगातारचा दुसरा षटकार तुम्ही या ठिकाणी पाहताय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायच्या तिथे 7. 4 चेंडू 7 धावा. लागोपाठचे 2 आलेत. तिसरा येणार का? हो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे तुम्ही पाहताय. गणेश पोखरकरच्या माध्यमातून तुम्ही पाहताय इथे डॉट बॉल आलाय. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी मात्र श्री साई छत्रपती लोणी संघाला मात्र बॉलिंगच्या माध्यमातून तारणारा हा गोलंदाज आहे. पुढे एकदा तयार आणि याच बरोबर इथे मात्र बॉल पोहोचतोय बॉडी लाईन पार. आणि इथे आपण पाहतोय फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे. शेवटचे 2 बॉल आणि 1 धावेची गरज. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. 2 चेंडू 1. विभागाशी या गोष्टी बद्दल खरं तर चर्चा केली. गणेश पोखरकरला तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत खरं तर संघाला तारणारा हा गोलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहे. काय होणार? शेवटचा बॉल जोपर्यंत केला जाणार नाही तोपर्यंत मॅचचं भविष्य करणं हे मैदानाच्या आतमध्ये फार कठीण असेल. शेवटचा 1 चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 1 धावेची गरज. 2 चेंडू 1. हलक्यात बॉल खेळलाय. याबरोबर तिथे विनिंग मोमेंट, विनिंग रन्स आणि संजू भाऊगिरी 11 ही टीम मात्र सेमीफायनल मध्ये जाऊन क्वालिफायर 2 दाखल. विजयी टीमचं स्वागत. विनिंग टीमचं या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत. खरं तर असणार आहे खूप जबरदस्त मॅच जी पाहायला मिळाली. आणि किरण खोबरे आपण पाहतोय आतापर्यंत खरं तर अतिशय जबरदस्त कामगिरी किरण खोबरेच्या माध्यमातून जे पाहायला मिळाले. आणि दोन्ही टीम्सला माझी विनंती असेल आपण शेक हँड करा. एका लाईनीमध्ये आपण बाहेर या. खेळाडू वृत्ती दाखवणं, स्पोर्ट्स स्पिरिट दाखवणं हे देखील मैदानावरती फार गरजेचं आहे. दोन्ही टीमचं या ठिकाणी स्वागत. तर या ठिकाणी ह्या स्पर्धेच्या अगदी 4थ्या क्रमांकावरती विराजमान होणारी टीम आपल्याला ह्या स्पर्धेला मिळालेली आहे. त्याची ती टीम आहे श्री साई छत्रपती लोणी. ही टीम स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती विराजमान होताना तुम्हाला या ठिकाणी पाहायला